5 वर्षांच्या विकास कामांचा लेखाजोखा विचारणाऱ्यांनी आरशामध्ये पाहावं। पुण्यामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाच वर्षात आम्ही केलेलं काम हे या ठिकाणी आपल्याला सांगितलं। मी परवाच पुण्यामध्ये येऊन 3000 कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात करून गेलो। 9000 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालली आहेत। त्यामुळे कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा, एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे। आणि आता हे जे काही या ठिकाणी सांगितलंय यातली प्रत्येक गोष्ट आम्ही करून दाखवू। अजितदादा, जनता खुळीनाही उड्डाणपूल मेट्रो करायला उशीर का झाला? चंद्रकांत पाटलांनी अजित पवार यांना आता थेट सवाल उपस्थित केलेला आहे। वर्षानुवर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये यांचं सरकार आणि हे प्रश्न विचारतायत की 5 वर्षात तुम्ही काय केलं? अजितदादा, या शहरातली जनता खुळी नाही। तुम्हाला जबाब द्यावा लागेल की तुम्ही काय केलं। तुम्ही असतानाच्या काळामध्ये या शहरामधले फ्लायओव्हर ब्रिज तुम्ही केले, या शहरामध्ये मेट्रो तुम्ही केली, मग तुम्ही 1 लाख काय नुसता ठराव करून लोकांच्या तोंडाला कागद चिकटवला काय? मेट्रो सुरू झाली, मेट्रोचे सगळे टप्पे पूर्ण झाले। नाशिकमध्ये भगवाधारी विचारांचा महापौर बसेल। भाजप स्वबळावर लढत असेल तरी आम्ही प्रगल्भ आहोत, मंत्री नितेश राणे यांनी वक्तव्य केलेलं आहे। नाशिक एक पवित्र भूमी आहे आणि इथे एक भगवाधारीच विचाराचा महापौर 16 तारखेला त्या खुर्चीवर बसेल। भारतीय जनता पक्ष हा एक कडवट हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष आहे, राष्ट्रभक्तांचा पक्ष आहे। म्हणून मला विश्वास आहे की जे काही पुढच्या वर्षी येणारे जे कुंभमेळ्यामध्ये जे काही आमचे साधू संत आहेत ते येण्या अगोदर आमच्याच भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद देतील। तर नितेश राणेंची खरी गरज तिथे भाजपला कधी मग नितेश राणे पुन्हा मी असंच जाईन, जिथे जिथे हिरवे साप वळवळतात तिथे तुम्हाला नितेश राणे दिसणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।